नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टॅग गव्हर्नमेंट जॉबचे युट्यूब चॅनल वरती। मंडळी, महाराष्ट्रामध्ये राहत आहात आणि तुम्हाला दारूबंदी पोलीस भरती 2026 ही भरती जी नवीन आहे त्याच्याबद्दल माहिती नाहीये, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। दारूबंदी पोलीस भरती 2026 याच्याबद्दल पात्रता ही काय असणार आहे, वयोमर्यादा ही किती असणार आहे, पगार तुम्हाला किती भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षा पॅटर्न, अर्ज प्रक्रिया म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे की ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे। आणि होय, ही जी भरती आहे ती फक्त महाराष्ट्रात जे रहिवासी आहात त्यांच्यासाठीच आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचेच प्रॉपर रहिवासी असाल तर त्यांच्यासाठीच ही भरती आहे, ज्याचं नाव आहे दारूबंदी पोलीस भरती 2026। आता मार्च मध्येच ही भरती निघाली आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आणि होय, जर तुम्हाला अजून कोणत्या भरतीबद्दल माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्या भरतीबद्दल पण नवीन अपडेट येत असेल तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल। आणि होय, व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे, तर या व्हिडिओला आताच्या आता लाईक तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा। आणि होय, ही जी भरती आहे ती 10वी पास विद्यार्थ्यांसाठी पण आहे। जर तुम्ही आताच 10वी पास असाल किंवा 10वी पास तुमचं एज्युकेशनच तेवढं झालं असेल तर तुमच्यासाठी पण ही भरती आहे, खूप चांगली भरती आहे। त्याच्यामुळे आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया। दारूबंदी पोलीस भरती 2026 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे ही। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग याच्याकडून ही भरती आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर दारूबंदी पोलीस बनण्याचा खूपच चांगला गोल्डन चान्स आहे, अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, तर ती अजिबात मिस करू नका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र, पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पॅटर्न व अर्ज प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे की ऑफलाईन अर्ज करायचा आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र संपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊयात। दारूबंदी पोलीस भरती ही महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंट राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत घेतली जाणारी सरकारी भरती आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे हा। या विभागाचे मुख्य काम राज्यात बेकायदेशीर दारू उत्पादन, लक्षात ठेवा, बेकायदेशीर उत्पादन, विक्री आणि तस्करी रोखणे तसेच मद्य विक्रीवर नियंत्रण ठेवणे हे आहे। या विभागातील पोलिसांना सामान्यतः दारूबंदी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क जवान म्हणजे एक्साइज कॉन्स्टेबल असे म्हटले देखील जाते। ही भरती सरळ सेवा पद्धतीने घेतली जाते। डायरेक्ट तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता, अर्ज करू शकता आणि महाराष्ट्रातील अनेक युवक या भरतीसाठी अर्ज देखील करू शकता। जर तुमचं एज्युकेशन हे फक्त 10वी पास असेल तरी तुम्ही देखील या भरतीसाठी अप्लाय करू शकता। आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 ओव्हरव्ह्यू, थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। त्याच्यात घटक आणि माहिती काय आहे। घटक आहे भरतीचं नाव दारूबंदी पोलीस भरती, हे आहे या भरतीचं नाव दारूबंदी पोलीस भरती 2026। विभाग असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग। त्याच्यानंतर पदाचे नाव असणार आहे जवान दारूबंदी पोलीस, चालक आणि लिपिक इत्यादी। अर्ज पद्धती फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही अर्ज करू शकता। लक्षात ठेवा मित्रांनो, नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रभरात ही भरती आहे। आणि निवड प्रक्रिया, तुमची निवड प्रक्रिया ही फिजिकल टेस्ट प्लस रिटन एक्झाम, तुम्हाला फिजिकली पण टेस्ट द्यायची आहे आणि तुम्हाला लेखी देखील परीक्षा देणं आहे। आता जाणून घेऊयात राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान, चालक, स्टेनोग्राफर, लिपिक आणि चपराशी अशा विविध पदांसाठी भरती घेतली जाते। आता सगळ्यात आधी तर सर्वात महत्वाचं म्हणजे दारूबंदी पोलीस म्हणजे नक्की काय आहे। खूप मुलांना, खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की दारूबंदी पोलीस ही नक्की कशा प्रकारची भरती आहे। तर याच्यामध्ये दारूबंदी पोलीस हे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी असतात। त्याचे प्रमुख कामे खालील प्रमाणे आहेत। त्याची कामं काय आहेत ते जाणून घेऊयात। एक, बेकायदेशीर दारू निर्मितीवर म्हणजेच कारवाई करणे। जर तुम्ही बेकायदेशीर दारू उत्पादन करत असाल तर त्याच्यावरती कारवाई करणे। 2, दारू तस्करी रोखणे। 3, बार, वाईन शॉप, दारू विक्री केंद्राची तपासणी देखील तुम्ही करणे।
4. राज्य उत्पादन शुल्क नियमांची अंमलबजावणी देखील करणे. आणि 5. छापे टाकणे व गुन्हे नोंदवणे. हे सर्व काम आहे दारूबंदी पोलीस यांच्यामध्ये. जर तुम्हाला आतापर्यंत डाऊट होता की दारूबंदी पोलीस नक्की कोणत्या प्रकारचे पोलीस असतात, तर हे सर्व काम करतात ते या भरतीमध्ये. म्हणजेच हे पोलीस एक्साइज डिपार्टमेंट एन्फोर्समेंट स्टाफ म्हणून काम करते. आता जाणून घेऊया दारूबंदी पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे काय असणार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. पद आहे जवान एक्साइज कॉन्स्टेबल साठी शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी पास. जर तुमचं एज्युकेशन फक्त 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल तेव्हा देखील तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. चालक साठी असणार आहे 7वी पास प्लस वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन्स देखील असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. लिपिक साठी 12वी प्लस पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा 12वी असणं अत्यंत गरजेचे आहे. स्टेनोग्राफर साठी 10वी प्लस टायपिंग आणि शॉर्ट हँड हे सर्व शैक्षणिक पात्रता लागणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान पदासाठी सामान्यतः किमान 10वी पास पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला भरतीमध्ये बेसिक सगळ्यात नॉर्मल काम करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 10वी पास असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती वयोमर्यादा म्हणजेच एज हे तुमचं किती लागणार आहे ते जाणून घेऊयात. प्रवर्ग आहे खुला वर्ग आणि वयोमर्यादा तेही जाणून घेणार आहोत. जर तुम्ही खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कास्ट मध्ये येत असाल तर 18 ते 40 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये प्रवर्गामध्ये येत असाल तर 18 ते 43 वर्ष असणार आहे. आणि जर तुम्ही SC किंवा ST मध्ये येत असाल तर त्याच्यासाठी 18 ते 45 वयोमर्यादा असणं अत्यंत आवश्यक आहे. आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत देखील दिली आहे, हे लक्षात ठेवा मंडळी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं दारूबंदी पोलीस भरती शारीरिक पात्रता ही काय आहे ते जाणून घेऊयात. पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता ही काय असणार आहे जाणून घेऊयात. प्रकार आणि पात्रता. उंची असणार आहे 165 सेंटीमीटर. छाती असणार आहे 79 ते 84 सेंटीमीटर. आणि धावणे म्हणजे जर तुम्ही फिजिकली टेस्ट देत असाल तर धावण्याची असणार आहे 1600 मीटर पर्यंत तुम्हाला धावणं गरजेचं आहे. आणि आता जाणून घेऊयात महिला उमेदवारासाठी काय असणार आहे फिजिकल पात्रता. प्रकार आणि पात्रता जाणून घेऊयात. उंची असणार आहे 155 सेंटीमीटर आणि धावणे म्हणजे रेस तुम्हाला करावं लागणार ते आहे 800 मीटर. मुलांसाठी होतं 1600 मीटर, त्याच्याच निम्मा आहे मुलींसाठी 800 मीटर. ही पात्रता साधारणपणे पोलीस भरतीच्या निकषांप्रमाणेच ठरलेली आहे. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती निवड प्रक्रिया ही काय असणार आहे. एक मैदानी चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट. याच्यामध्ये येणार आहे धावणे, लांब उडी आणि गोळाफेक हे तिन्ही येणार आहे मैदानी चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट मध्ये. त्याच्यानंतर लेखी परीक्षा. जर तुम्ही रिटन एक्झाम देत असाल तर त्याच्यामध्ये लेखी परीक्षा साधारणपणे 100 गुणांचीच असणार आहे. परीक्षेचे विषय काय ते जाणून घेऊयात. 1 आहे सामान्य ज्ञान, 2 बुद्धिमत्ता चाचणी, 3 मराठी व्याकरण, 4 चालू घडामोडी आणि 5 महाराष्ट्र इतिहास व भूगोल हे सर्व टॉपिक असणार आहे परीक्षेच्या विषयमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला रिटन एक्झाम असणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यात बोलवले जाते. जर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पास होत असाल त्याच्यानंतर तुम्हाला पुढील स्टेपसाठी बोलवलं जाणार आहे. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 सॅलरी. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आतापर्यंत हे असेल की पगार काय असणार आहे भरतीसाठी, तर आपण तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दारूबंदी पोलीस पदासाठी अंदाजे पद आणि पगार काय असणार ते जाणून घेऊयात. जर तुम्ही जवानसाठी पद भरती केली असेल त्याच्यासाठी 21,700 ते 69,100 रुपयापर्यंत असणार आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, अजिबात मिस नका करू. जर तुम्ही चालक पदासाठी करत असाल तर त्याच्यासाठी पगार असणार आहे 25,500 ते 81,100. आणि लिपिक पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर 29,200 म्हणजे 30,000च्या आसपास असणार आहे ते 92,300. हे सर्व असणार आहे पगार. खूप चांगला पेमेंट आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असेल नक्कीच अप्लाय करा. आता याच सोबत तुम्हाला अजून काही याच्यासोबतच बेनिफिट्स भेटणार आहे. जसं की 1 महंगाई भत्ता DA, 2 घरभाडे भत्ता HRA, 3 वैद्यकीय सुविधा आणि 4 पेन्शन देखील यामध्ये आहे. तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो, पेन्शन देखील असणार आहे तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं दारूबंदी पोलीस भरतीसाठी
अर्ज कसा करायचा? अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे, पण तो कसा करायचा ते आपण जाणून घेऊयात. एक, अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे. 2, रिक्रुटमेंट किंवा भरती सेक्शन उघडायचं आहे. 3, दारूबंदी पोलीस भरती नोटिफिकेशन वाचायचं आहे. त्याच्यानंतर 4, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तेही जाणून घेतल्यानंतर 5, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे कोणती लागणार आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि 6, अर्ज फी भरा. जी फी तुम्हाला सांगितली असेल ती तुम्हाला भरायची आहे, ते पण ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. आणि 7 म्हणजे सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे फॉर्म सबमिट करायचा आहे. हे सर्व स्टेप्स करायचे आहे अर्ज करण्यासाठी. आता जाणून घेऊयात आवश्यक कागदपत्रे म्हणजेच इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे या भरतीसाठी जाणून घेऊयात. 1, सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड. 2, 10वी किंवा 12वी मार्कशीट. 3, जात प्रमाणपत्र लागू असल्यावरच लागणार आहे. 4, रहिवासी दाखला. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर त्याचा दाखला देखील लागू इच्छितो. आणि 5, फोटो आणि सही म्हणजे सिग्नेचर देखील तुमचं लागणार आहे. दारूबंदी पोलीस ही महाराष्ट्रातील युवकांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करताना बेकायदेशीर दारू विरोधात कारवाई करणे आणि कायदा अंमलबजावणी करणे ही महत्वाची जबाबदारी असते. योग्य तयारी, शारीरिक फिटनेस आणि अभ्यास केल्यास या भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रॉपर तयारी केली, प्रॉपर एक्झाम दिली तर नक्कीच तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता आणि नक्कीच चांगल्या मार्क्सने तुम्ही पास देखील होऊ शकता. जर तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करा. भरती खूप चांगली आहे. तर मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगितलं आहे दारूबंदी पोलीस भरती 2026 बद्दल सविस्तर माहिती. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असेल तर मला कॉमेंट नक्की करा. मी तुम्हाला नक्कीच त्या कॉमेंटचा रिप्लाय देईल. आणि जर या भरतीसाठी तुम्हाला काही अजून डाऊट्स असतील किंवा कसं अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने कसं अप्लाय करायचं आहे त्याच्यामध्ये पण जर तुम्ही कन्फ्युज असाल तर मला कॉमेंट करा. आणि जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. खूप चांगली भरती आहे. जर तुमचे मित्र 10वी 12वी पास असेल तर त्यांना पण ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती, जर तुम्ही टेक गव्हर्नमेंट चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मग असेच तुम्हाला नवीन जे न्यू अपडेट्स आहेत, न्यू भरती आहे त्याचे अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, ही भरती जर तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.